महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावर दिल्लीत तोडगा निघेल का? आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणाचे निवडणुकीत काय पडसाद उमटतील? सरकार मराठा आंदोलकांचं समाधान कसं करणार? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर. अतुलजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. एकंदरीतच आज आपण बघितलं, दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी आजही परत तेच म्हटलं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची काय भूमिका आहे हे विचारल्यावर त्यांनी संसदेत हा प्रश्न यावा, त्यावर चर्चा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोर्टात त्यांनी चेंडू टाकला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असतानाही प्रश्न कधी समजत नव्हते आणि आता समजण्याचा काही मुद्दा नाही. पहिला मुद्दा तर उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि सोनिया गांधींसमोर नतमस्तक झालेले आहेत. जे मी दिल्ली शहरांसमोर झुकणार नाही, वाकणार नाही, ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला 100-125 जागा मिळाव्यात याच्याकरता राहुल गांधींच्या चरणी लीन होण्याकरता ते गेलेत. हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडपणाने मान्य करावं. आणि त्याच्यामुळे आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता 10% आरक्षण राज्य सरकारने दिलंय. आता मुद्दा असा आहे, उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीतली या महाविकास आघाडीची काय नक्की भूमिका आहे. म्हणजे हा प्रश्न भाजपचा सुद्धा आहे असं म्हणायला पाहिजे का उद्धव ठाकरेंना? हा प्रश्न भाजप सुद्धा उद्धव ठाकरेंना विचारते असं म्हणायचं का? म्हणजे मराठा आंदोलक तर विचारते, कारण भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 2014 ते 2019 या काळात आरक्षण दिलं होतं. आता आम्ही सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. केंद्रातल्या भाजप सरकारने आर्थिक नकाशावर 10% आरक्षण दिलंय. आणि त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट करायची ती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आणि काँग्रेसने ती ते भूमिका स्पष्ट करत नाहीये की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी जी मनोज जरांगेंची मागणी आहे त्याच्यावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे हे उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं. आणि माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे की ते दिल्लीत गेले, राहुल गांधींना भेटले, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना च्या विषयी बदनामीकारक वक्तव्य राहुल गांधी करतात, त्यावरनं त्यांनी राहुल गांधींना खडसावलं का? हा माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. सीमा प्रश्नाच्या बाबतीत बेळगाव महाराष्ट्रात यावं ही महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. राहुल गांधींची भूमिका काय आहे हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला का राहुल गांधींना? याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पोकळ भाषा करतात स्वतःचा पक्ष वाचवण्याकरता आणि महाविकास आघाडी मध्ये 100 पेक्षा जास्ती जागा मला द्या हे म्हणण्याकरता, याच्याकरता आज त्यांनी राहुल गांधींकडे जाऊन लोटांगण घातलेलं आहे. हा माझा उद्धव ठाकरेंवर आरोप आहे. एकीकडे असं बघायला मिळतंय की महाविकास आघाडीनं जबरदस्त पावलं उचलायला लागली, म्हणजे आपला आरोप आहे, पण शेवटी हालचाली या दिसतात. जागा वाटपासाठी असो, समन्वयासाठी असो, हे तिन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांना सातत्यानं भेटतात. असं महायुतीमध्ये होतंय का? कारण तुम्ही सुद्धा मान्य केलंय, नेत्यांनी पक्षाच्या, तुमच्या तिन्ही पक्षाच्या सर्वच नेत्यांनी मान्य केलंय की तिकीट वाटपात, जागा वाटपात उशीर झाला आणि त्याचा फटका बसला. नाही बघा, जेव्हा विधानसभेच्या निवडणुका घोषित होतील तेव्हा 100% आमचं जागा वाटप हे जाहीर झालेलं असतं. मूळ मुद्दा काय आहे, 19ला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी युती झाली. ती युती कुठे घोषणा झाली? त्या युतीची घोषणा ही मुंबईत झाली. आमचे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहा
हे मुंबईत आले होते. मुद्दा काय आहे, उद्धव ठाकरे नेहमी मी दिल्ली समोर झुकणार नाही अशी भाषा करतात. ते उद्धव ठाकरे आज राहुल गांधींच्या चरणी लोटांगण घालायला दिल्लीत का गेले? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राची जनता ही उद्धव ठाकरेंकडनं मागते. आणि उद्धव ठाकरे किमान मला 100% तरी द्यावं असं म्हणण्याकरता आज राहुल गांधींकडे भेटायला गेलेले. ज्या काँग्रेसने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी किंवा त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी त्यांना आदरांजली वाहणारं साधं ट्विट सुद्धा काँग्रेस कधीही करत नाही. त्या काँग्रेसच्या दारामध्ये उद्धव ठाकरे आज गेलेले आहेत. ही महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्रातल्या जनतेकरता आणि हिंदुत्ववादी जनतेकरता जे स्वतःला हिंदुत्ववादी मी आहे असं म्हणत आहेत त्या उद्धव ठाकरेंचा हा मोठा पराभव आहे. हे उद्धव ठाकरेंनी मान्य करावं. ते दिल्लीच्या हिंदुत्ववादी शक्तींच्या विरोधी शक्तींच्या समोर ते स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्याकरता झुकण्याकरता गेलेले आहेत. ही त्यातली वस्तुस्थिती. राहुल गांधी अतुलजी, एक अजून महत्वाचा मुद्दा, उद्धव ठाकरेंनी आज असं म्हटलं की जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू. ते शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 2 वेळेला गेले आणि त्यांच्या बरोबर अडाणी समूहाचे काही अधिकारी होते असं सांगितलं जातं. सूत्रांची जी माहिती आहे त्यावर ते बोलत होते. एकंदरीत नक्की काय सुरू आहे? का भेटले होते शरद पवार मुख्यमंत्र्यांना? तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आहे, पण त्याचा पत्ता चुकलाय. तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे. शरद पवारांनी त्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात काय सांगितलंय की दिल्लीमध्ये मी इतके वर्ष काम करतोय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुठलाही विचार दिल्लीमध्ये चालू नाहीये. हे स्वतः दस्तूर शरद पवारांनी म्हटलेलं आहे. पण उद्धव ठाकरे ज्या काँग्रेसने मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्याकरता अधिकृत घोषणा केली 56 साली, गावतचंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी भूमिका घेतली, त्या काँग्रेसच्या पंडित नेहरूंच्या वंशजांसमोर जाऊन उद्धव ठाकरे झुकतायत. आणि त्यामुळे अदानीच्या अधिकाऱ्यांना घेऊन शरद पवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले. हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. पण उद्धव ठाकरे मी सुरुवातीला आपण युतीत आहात मुख्यमंत्र्यांबरोबर, म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारते की एकंदरीतच जो संभ्रम आहे त्याबद्दल आपण काही प्रकाश टाकू शकता का? आपल्याला माहिती आहे का भेटले शरद पवार? धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीतला कुठलाही संभ्रम नाहीये. याचं टेंडर खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी टेंडर फ्लोट झालं होतं. रेल्वेने आपली जागा धारावीकरांच्या पुनर्विकासाकरता त्या ठिकाणी दिली. त्याच्यामुळे यात कुठलाही संभ्रम नाहीये. शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले, ते काही जनतेचे प्रश्न घेऊन भेटले असं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि धारावीच्या प्रश्नाकरताही कदाचित भेटले असतील, मला माहित नाही. कारण शरद पवारांनी सांगितलेलं आहे अदानी त्यांचे चांगले मित्र आहेत. आपण पाहिलं की अदानीची गाडी चालवण्याचं काम रोहित पवारांनी केलेलं आहे. बारामतीत आल्यानंतर अदानींच्या प्रोजेक्टचं उद्घाटन करण्याकरता शरद पवार हे गुजरातमध्ये गेले होते. आणि त्यामुळे या संदर्भातले प्रश्न हे उद्धव ठाकरे विचारले पाहिजेत की तुम्ही शरद पवारांना हे प्रश्न विचारताय का? आणि त्यामुळे उद्धव ठाकरे केवळ आणि केवळ राजकारण करतायत आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्याकरता 100 जागा तरी मला महाविकास आघाडीत द्या हे सांगण्याकरता ज्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं पाप केलं त्या काँग्रेसच्या वंशजांच्या समोर लीन होण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे. अतुलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही मराठा ओबीसी आरक्षण वादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया.
आरक्षणाचा प्रश्न संसदेत चर्चेनं सोडवला जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत आहात का? एकूण 70,000 मतं युट्यूबवर. 81% म्हणणं आहे होय, 19% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 80% म्हणणं आहे होय, 20% म्हणणं आहे नाही. फेसबुकवर 1,000 मतं. %66 म्हणणं आहे होय, 34% म्हणणं आहे नाही. बघूया एक्सचा कौल. 72% म्हणणं आहे होय, 28% म्हणणं आहे नाही. आज महाविकास आघाडीचं राजकीय गणित पाहिलं तर लक्षात येतं की 5 वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आज तरी बिलकुल नाहीये आणि त्यामुळेच तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होते, त्यातही ठाकरेंच्या सेनेकडून. त्याला कारणही तशीच आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदारांच्याही बाबतीत सर्वात लहान भाऊ असलेला काँग्रेस पक्ष मवियात मोठा भाऊ बनला. दुसरीकडे मवियाचा मोठा भाऊ असलेल्या ठाकरेंच्या सेनेचं आणि थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे 2019 साली सर्वात मोठा भाऊ असलेली ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी छोटा भाऊ बनली. आता लोकसभेच्या निकालानंतर तर त्यात आणखीच मोठी भर पडली. सर्वात कमी जागा वाटायला आल्यानंतरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि अनेक मोठे चेहरे सोबत नसतानाही काँग्रेसनं बंपर यश मिळवलं. पक्षफुटीची सहानुभूतीचा फायदा होईल अशा चर्चा असतानाही ठाकरेंना मात्र अपेक्षित यश गाठता आलं नाहीये. आमदारांची संख्या जास्त, खासदारांचीही संख्या जास्त अशा धर्तीवर आगामी विधानसभेत काँग्रेस सर्वाधिक जागांची मागणी करणार अशाच चर्चा आहेत. कारण मेरिटवर जागा वाटप व्हावं हीच मागणी काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. अशात आपल्या वाट्याला समाधानकारक जागा याव्यात किंवा जास्तीत जास्त जागा याव्यात अशीच भूमिका ठाकरेंची असावी. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्येही त्यांनी समसमान जागा वाटपेचे संकेत दिलेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदाची आशाही व्यक्त केली आहे. अर्थ सोपा आहे, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री होणार. आता जास्त आमदार होण्यासाठी जास्त जागांवर उमेदवारीही हवी. म्हणूनच की काय काँग्रेसच्या मेरिटवर जागा वाटप व्हावं याच मागणीवर उद्धव ठाकरेंनी थेट दिल्ली दरबारी जात समसमान जागा वाटपाचे संकेतच देऊन टाकले. आता त्याचं काय होईल हे लवकरच कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.